मिरज एसटी स्टँडवर बसमध्ये गर्दीमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरी करून त्यातील सोन्याचे दागिने व पैसे लंपास करणाऱ्या 3 संशयित महिला आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,50,000 रुपये किमतीचे 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 50,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग शाखा सांगली यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की मिरज बस स्टँडवर गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे पैसे व पर्स चोरणाऱ्या 3 संशयित महिला छत्रपती शिवाजी स्टेडियम मिरज येथील दक्षिणेकडील प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसल्या असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या बातमीच्या अनुषंगाने सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमने संशयित महिला आरोपी विठाबाई नितीन चौगुले वय वर्ष 50 राहणार आळतेमाळ हातकणंगले ते वडगाव रोड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, नगीना सागर चौगुले वय वर्ष 40 राहणार गोसावी गल्ली हातकणंगले व सावित्री सैदू लोंढे वय वर्ष 50 राहणार संतुबाई मंदिराजवळ उगार रोड कागवाड तालुका अथनी जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेऊन महिला पोलिसांकरवी अंगझडती घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याजवळ सोने व रोख रक्कम असा 2 लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। याबाबत त्यांच्याकडे विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल मिरज एसटी स्टँडवर गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या बॅगमधील पर्स चोरी केलेला असल्याची कबुली संशयित संबंधित महिला आरोपींनी दिली आहे। याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती घेतली असता सदर दागिने व पैसे चोरीस गेल्याबाबत वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली आहे। तसेच सदरच्या 3 महिला या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे। लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांसमक्ष जप्त केले। सदर महिला आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून सदर घटनेचा अधिक तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे करीत आहेत। दरम्यान या कारवाईमध्ये सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत, अमोल लोहार, अमोल ऐदाळे, राजू शिरोळकर, संकेत मगदूम, बाबासाहेब माने, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शुभांगी मुळीक, सपना गराडे, पोलीस नाईक सोमनाथ गुंडे, पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने सहभाग घेतला। क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।